आज केले होते मी भोपळ्याचे घारगे. तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा. त्यासाठी डांगर भोपळा साल काढून घेतलेली आहे. आता कुकरमध्ये तो आपल्याला शिजवण्यासाठी टाकायचा आहे. भोपळा, गूळ आणि पाणी असं मी शिजवून घेतलेलं आहे. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये भोपळा शिजवून निघतो. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये हे मिश्रण टाकून मळून घ्यायचं आहे. मी गव्हाचं पीठ इथं चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण हे भोपळा गुळाचं केलेलं मिश्रण यामध्ये मळून घ्यायचं आहे. छान प्रकारे कणिक मळल्यानंतर आपल्याला तेल तापायला ठेवायचं आणि याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून या पुऱ्या मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. इतकी साधी आणि सोपी रेसिपी या भोपळ्याच्या घारग्यांची आहे. खरं तर हे भोपळ्याचे घारगे सणावाराला मराठी संस्कृतीमध्ये बनवले जातात. परंतु तुम्हाला जर आवडत असतील तर वेळ असेल आणि घरामध्ये भोपळा असेल तर नक्की हे भोपळ्याचे घारगे करून पहा. आणि तुम्हाला जर ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.